चला धन्यवाद. जबरदस्त सामना भिवंडी तालुक्यामधला आणि हा पहिला पुन्हा एकदा सोनू पाटील पहिल्या जोड्या मैदानामध्ये देणार. पहिल्या जोडीचं आगमन नुकतं ज्यांचं आमचं आगमन झालं होते ज्यांनी चिपलेची नाईट केन शेटने गाजवली होती. दमदार आयोजन आणि पैशांची बरीच बरसात केली होती. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर जय तुरे. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा. सानवे 11 केवणी देवे भिवंडी तालुक्यामधला नामचीन नामवंत संघ त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोटे अशी ही बिग बॅटल कडवी झुंज. जय तुरे तयार. डोक्याचा गोलंदाज पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. टॉस जिंकला केवणी देवी आणि पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. धावसंख्या 1-0. अतिशय बलाढ्य टीम. सुपर 12चा हा लॉट अव्वल 12 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. जय तुरे संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा माग कदम बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर उंबट्यावर आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली डिलिव्हरी पुन्हा एकदा मिळेल. फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 2 वर. बिनबाद 2. अतिशय संत सावध सुरुवात. संदेजी शेळके आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. दमदार आयोजन चांगली स्पर्धा. विलासदादा फडके यांच्या नावानं सन्मानित झालेले सदस्य चषक 2026 हे दमदार आयोजन. संदेजी शेळके माझ्या समवेत आणि हा यश पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग अफलातून फटका आणि हा पहिला दमदार नेत्रदीपक टायमिंग 6 धावांसाठी. फटका आदिवासी फटका माथाडी फटका. संघाची धावसंख्या 8 वर. केन शेट आणि हा यश पुन्हा चेंडू हवेमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिड ऑफला आणि पहिला धक्का. पहिला दिला आवळा नंतर घेतला कोहळा. डीजेचं संगीत डीजे नितीनचा आपण धन्यवाद देऊया. रवींद्र सर हरिभाऊ फडके 201,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. गजाननजी फुलोरे साहेब भोकर पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर 2027 आणि केरलावाले आणा म्हणून हॉस्पिटलमध्ये केरला मार्क होता. या जय तुरे केवणी दिव्याचा पहिला पाळीव गोलंदाज. संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर. 1 बाद 7 वर 8 वर. वंडावंदा फलंदाज बारक्या कांबळे किडनीमध्ये अडकलेला मुतखडा. हो यस आउटसाइड दी ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. धावा आल्या फक्त 8 धावा. 1 बाद 8. गोलंदाज
करण पाटील. दुसरं षटक प्रगतीपद. थांबा जरा अजून, आता उपास सोडल्यानंतर काय आहे. शॉट थर्ड मॅन, एक थर्ड स्लीप, लेग स्लीप. केन शेठ अतिशय दमदार, कारण त्यांचा आणि आमचं पिंड आमची एकच आहे, बिरादरी आहे, बरोबर की नाही. हाय व्होल्टेज मुकाबला. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे महायुती. बॉलिंग मार्क तयार. करम पाटील पहिला चेंडू पुण्यात हलक्या त्यानं पुश केलाय, मिळेल फक्त एक धाव. यस, केन शेड यांच्याकडून पुन्हा 10,000 रुपये कॅश प्राईज. केन शेड येताना बंडल घेऊन येतात. नाही इथे तर बनणं त्यांची खासियत आहे. अरे नुसता फिशात पैसा असून फायदा काय. एक दिवशी एक गोल्डन मॅन आला बघा, किलोभर अंगावर दागिने, दुसऱ्या दिवशी सगळे दागिने गाण ठेवले सोनाऱ्याकडं. कसला का घंट्याचा गोल्ड मॅन. बॉलिंग मार्क तयार. करण पाटील. हो यस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम बनादा, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. किती? 12वर 10वर. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो यस, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेला डीप मॅनला, मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली 11वर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 11. जय हनुमान कामोटे आणि सानवी 11 केवणी देवे. भिवंडी तालुका आणि पनवेल तालुका असा हा तालुका निहाय सामना. भन्नाट आयोजन, दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा. विलासदादा फडके यांचं हे दमदार आयोजन. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. आणि हा यस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. येड धाबा. आउटसाइड द स्टंप. काय गरज होती सांगा मला. डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. धावांची धावसंख्या पुन्हा एकदा 11वर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगले क्रिकेट, दमदार स्पर्धा. आणि हा यस आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. अप्रतिम बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी करण पाटील. आता मात्र गेअर बदलावं लागेल. जयनमध्ये कामोटे संघाला देमाय धरणी टाय रान उठावं लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट, दमदार स्पर्धा. आजच्या दिवसाला सर्वात पोलादी टीम, पोलादी संघ, एकाच कॅलीमध्ये 2 प्रतिस्पर्धी संघ. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. अटीतटीचा सामना. बॉलिंग मार्क तयार. करण पाटील संघाच्या वतीने दुसरं षटक, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. यस प्रशांत आमचे कट्टर समर्थक. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक अक्रॉस द लाईन. रिवर्स. तर या स्पर्धेसाठी आमचे बॉलचे स्पॉन्सर आदरणीय अलंकार धरणेकर अकुर्लीचे, जे साई स्टारचे सपोर्टर्स आहेत, त्यांचे इथे आगमन झालेत. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर यायचे. गजेंद्र गोंडली साहेब उद्योजक कामोटे यांचे इथे शुभ आगमन झाले. सनी म्हात्रे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या मान्यवरांना विनंती करेन साई स्टारच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. यस डीजे. यस धन्यवाद डीजे ठोक दे. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू 17 धावा. याला अंपायरचा ड्रेस बघा कसा आहे. या दशरथ पाटील सर एक आपण सूचना देतोय. ई आणि एफ नेक्स्ट मॅचेस असतील सिरियल. सी आणि डी आणि त्यानंतर ए आणि बी. संधीच इन्फॉर्मेशन पोचवू आपण लगेच. ई आणि एफ. सर पंचांबद्दल काय म्हणत होते. येस पंच त्यांचा ड्रेस बघा जरा. चड्डी बनी गँग कशी असते. जे रात्री दरोडे टाकतात बघा. मग अलिबागला दरोडा पडला बंगल्यावर. चला तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. संघाचा तिसरा गोलंदाज सागर पाटील केवणी देवे. संघादरम्यान टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धेला खेळण्याचा निमंत्रण नव्हता, दावत दिली ती. प्रतिस्पर्धी संघ केन पाटील शिवसेनेचा दमदार ठाण्या वाघ कट्टर समर्थक.
चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच होईल बी. तर सागर पाटील बॉलिंग मार्क होते या. तिसरं षटक प्रगती पथार गोलंदाजच्या बोहड्यावर रॅम्पर बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकाचा माग करताना रेटा लावताना. आणि पुढचे सामने होतील 3-3 षटकांचे. सुपर 6 मोठा खांदा. हो यस पुन्हा एकदा नेत्र दीपक टायमिंग कव्हर ड्राईव्ह आणि मिळते 4 धावा. सीमा रेषेलगत डीप एक्स्ट्रा कव्हरिंग लॉंगा मॅचच्या मधून वस्तिक झेल होता परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर इज मुव्हिंग 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली कमीत कमी 50 ते 60 धावा म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला जर 4 मुंड्या चित करायचा असेल कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलाढ्य आहे. केवणी दिवा तेव्हा चेंडू हवेमध्ये होता स्लो मोशन झेल वाजता वाजता झेल घेता आला असता परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस. धावसंख्या झाली 21. षटक क्रमांक 3 प्रगती पथार सागर पाटील. ए आणि एफ पुढचे सामने सगळे 3-3 षटकाचे असतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित परावृत्त निष्फल विफल असफल संघाचा टोटल शोधायला 22 वर. तर मॅचचे सिरियल असतील दसर पाटील सर जरूर आम्ही माहिती देतो. ई वर्सेस एफ, सी वर्सेस डी, ए वर्सेस बी. मोठा खांदा आणि मोह, शिवकर आणि चिखळे, नेरे आणि यातून विजय होणारा संघ. पण दसत पाटील सर आपण पाहता जेव्हा 6 संघ क्वालिफाय होतात त्यानंतर एक महत्वाची मीटिंग असते. यासाठी वेळ द्यावा लागेल. हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा, जालिम जलाल विषारी मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या रोडावली. धावसंख्या थंडावली. धावसंख्या लुली पडली 22 वर. 1 बाद 22. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. रॉकस्टार प्रवीण गायकर असतील. रोशन पाटील शिरवली. सागर मांडवकर. इज ऑलराऊंडर नितीन डीजे. संदेश शेळके. आई एकवेरा इव्हेंट. एक कधी मी 2022 मधून ऐकतोय. कधी करीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. आणि हा यस पुन्हा लॉप केला. पुन्हा चांगला फटका दमदार टायमिंग. तर याच दरम्यान आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने बलाढ्य संघाला जे पॅक करत असतात ते क्रिकेटचे शौकीन आदरणीय विष्णू शेळके आदी यांचं इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन विलासदादांच्या वतीनं आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. यस व्हीपी केपी जी विष्णू शेट्टीने गाजवली होती. संघाची धावसंख्या मुसंडी मारते. संघाची धावसंख्या 28. 28 अजून जर पाना 22 एक आले तर नक्कीच जय हनुमान कामडे पुन्हा एकदा इम्प्रूव्हमेंट करेल. सागर पाटील. हो बॅटची लिडिंग एज पण चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. चांगलं फिल्डिंग मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 29. 29 फॉर 1. आणि षटक क्रमांक 3 प्रगती पदा अजूनही बॉल बाकी म्हटले 2. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. 3रं षटक प्रगती पदावर. धावसंख्या 29. सागर पाटील मात्र केवणी दिव्याचा बॉलिंग अटॅक मात्र जबरदस्त आहे. अफलातून बॉलिंग अटॅक. तर सागर पाटील रिटर्न फ्रॉम मानगाव आले आहेत का? त्यांचं आगमन झालं आहे. हो यस पुन्हा एकदा. हो हो चांगला थ्रो होता परंतु दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 31. षटक क्रमांक 3 फिनिश. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर. या सूचनेकडे लक्ष द्या. मॅच नंबर 7
ई वर्सेस एफ ग्रुप मोठा खांदा संघ. मी विनंती असेल सुपर 6 ची जी लढत असेल मोठा कांदा संघ जय बजरंग 11 मोठा कांदा सुपर 6 ची पहिली लढत आणि त्या विरुद्ध 2 आत करेल प्रणय 11 गावदेवी मोहो. यस, उद्धव ठाकरे वलाचे मिलिंद केनी शाखा प्रमुख वसईमधले एक दमदार व्यक्तिमत्व मराठी दणका मिलिंद केनी यांचं पुन्हा एकदा ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. या विलदादा तुमचं बघा ही स्पर्धा कुठे कुठे गेली त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या स्पर्धा अतिशय दमदार आयोजन नेत्रदीपक आयोजन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत आहे शेवटचा गोलंदाज सूरज भोईर. शेवटचा षटक प्रगती पदावर स्लॉग ओव्हर डे 2 शेवटच्या षटकाचा माग करताना गोलंदाजीच्या पटलावर. आणि हा या साकोटामध्ये हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द डगआउट परती त्याच्यावर कापले गेले. धक्का बसेल दुसरा विकेटचं बदन दुसरा गडी घरात दुसरा हादरा द्वितीय विकेट स्वाहा. तर याच दरम्यान आपण पाहतोय विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा आणि त्यांच्या अतिशय जवळचे सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व आणि आदरणीय कामगार नेते हरीशदादा फडके यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. मी भरतदादांना विनंती करेन अशोक दादांना आपण हनुमानजी फुलोरे यांचा सन्मान करावा. गजाननजी फुलोरे गिरीशजी फुलोरे अनिकेत फुलोरे यांचे इथे आगमन झालेत. अनंता रामा फडके यांचं सुद्धा इथे आगमन झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना आम्ही पाहतो हरिभक्त पारायण काळूराम पाटील साहेब वाजे हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात आणि विलासदादांच्या या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. येस, धन्यवाद. या शेवटचा षटक प्रगती पदावर नवीन फलंदाज द न्यू मॅन निखिल गोवारी. नवीन फलंदाज संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ खेळण्यासाठी तयार. अतिशय चांगले क्रिकेट चांगली स्पर्धा. हो यस, पुन्हा हुक करायचा पुन्हा चेंडू निघून गेलाय. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आणि 1 बाउन्स. धाव संख्या पुन्हा एकदा फक्त एनिमेन 2 बाद 31 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पारगावचे प्रथम नागरिक सागर पाटील यांचं आगमन झालेले आहे. हरिभक्त पारायण मानगाव रिटर्न आले वाटतं. आणि मिळते 4 धावा. यस, गॅपचा पुरेपूर फायदा उचलला म्हणून म्हणतो की फट सांभाळा. फट फार धोकादायक असते. 4 धावांनी संघाची धावसंख्या 35. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलं. तर साई स्टारचे खंदे समर्थक आम्ही पाहतोय संदेश भोईर रिडगर यांचे इथे आगमन झालेत. A1 जोडी प्रणव बोपी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चला बॉलिंग मार्क होता यार. पुढचा चेंडू राईट नाम महोदय विकेट. संघाची धावसंख्या 35. आणि हा शॉर्ट पेजला ऑनसाईडला मारायचा होता परंतु टायमिंग कनेक्ट झाले नाही. चेंडूला शॉर्ट मिड विकेटला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही बॉल बॅक आहे तब्बल 2 बॉल बॅक आहे. 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. संघाच्या वतीने शेवटचा षटक डावामधले 2 चेंडू बाकी आहेत. तसं बघायला स्कोर फार कमी आहे कारण सानवी 11 केवनी दिवे ही एक बलाढ्य टीम. कामोठे एकेकालचा मुसद्दी मुरब्बी संघ बारक्या कांबळे. पॉइंट बॅकवर्ड गली शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन इनसाईडच्या आतमध्ये असेल. हो बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट. पुरंदा खराब फेक. तर 2 धावा सहज करते मिळते. जिथं एकही धाव नव्हती 2 धावांनी कन्वर्ट. संघाचा टोटल स्कोर 37 38 38 राहिला. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. केवणी दिवे संघाच्या वतीने 38 धावा. याच्यानंतर चढतील रॉक स्टार. आम्ही उतरणार.
चला 38. आणि हा यस म्हणा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिफायला निघून सीमा रेषेलगत पुन्हा एकदा 2 धावा, तिसरी धाव देखील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 41 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 42. म्हणजे प्रति षटकामागं 10.50ची गरज. 6 धावांना या धावा कशा चेस होतील याचं धावतं येऊन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय रोशन पाटील शिरोळीगावचे दमदार आवाज. प्लीज कमांड मायक्रोफोन. तर मेजर बिंगो बैलाचे मालक मारामारी किंग सनी फडके, बीके पाटील मॅचचा आनंद घेत असताना टॉस करतो आपण. मोठा खांदा आणि मोहो टॉससाठी या इथे सन्मान करतो. रुपेशभाई फुलोरे आपण पाहतो उद्योजक आणि आपण पाहतो त्यांचा इथे आदर तिथे सन्मान करतो. मी विनंती करेन आमचे उपस्थित सन्माननीय पाहुणे विलासदादांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास ते पुढच्या मान्यवरांचा आपण सन्मान घेतो. सन्माननीय रुपेशभाई फुलोरे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, युवकांच्या सातत्यानं मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व आणि आज साई स्टारवर असलेलं प्रचंड प्रेम त्यांचा आम्ही इथेच आदर तिथे सन्मान करतोय. तर टॉस होणारे दोन्ही कॅप्टन या दोन्ही संघनायकांना मी विनंती करेन टॉससाठी आपण यायचं. यानंतर मी विलासदादांना विनंती करेन गजानन फुलोरे असतील, आमचे हनुमान फुलोरे क्रिकेटचे खूप चांगले समीक्षक सुद्धा आहेत, गिरीशजी फुलोरे आणि अनिकेत फुलोरे यांचा आपण इथे सन्मान घेतो. गजाननजी फुलोरे, हनुमानजी फुलोरे, गिरीशजी फुलोरे आणि अनिकेत फुलोरे यांचा आपण इथे सन्मान घेतो. अनंता रामा फडके साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. यशोदीप क्लासेस या स्पर्धेचे आमचे माध्यम प्रायोजक, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मी अलंकार धर्णेकर जे सातत्याने या मैदानावर मॉर्निंग क्रिकेट खेळतात या स्पर्धेसाठी बॉलचे स्पॉन्सर त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचे. तर टॉस सुद्धा इथे केला जाईल. उपस्थित मान्यवरांचे शुभ असते. टॉस सुद्धा आपण करतोय. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. येस, टॉस करून वेट करा बिंदास, आम्हाला माहिती आहे त्यासाठी. तर मी सन्माननीय माजी सरपंच आदरणीय बीके पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, विलासदादांच्या या स्पर्धेसाठी सातत्यानं त्यांचं सहकार्य असतं. या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन डिस्कशन आपण नक्कीच करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला वेळ सुद्धा देऊ. मॅच थोडी मोठी आहे या कारणास्तव आम्ही टॉस करतोय, काही सन्मान घेतोय. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या लगेच. मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय अनेक चाहता वर्ग, पाठीराखा वर्ग, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. टॉस विन मोहन टॉस जिंकला. सामना 3 षटकांचा. डिसिजन कळवा. फिल्डिंग मोहन टॉस जिंकला. फिल्डिंग आहे. पुढचे आमचे काही ग्रामस्थ आहेत विगरचे, त्यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान घेतो. आम्ही पाहतोय साहिल शेळके चिखले यांचे इथे आगमन झालेत आणि आमचे यंग सूरज पाटील चिखले यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर आमचे सर्व सन्माननीय पाहुणे मनापासून आपलं धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं. अनिकेतजी फुलोरे या आपला सुद्धा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. अनंता रामा फडके त्यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व आमचे दानशूर दाते, सर्व पुरस्कर्ते ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला योगदान दिलं त्या सर्वांचं आम्ही पाहतोय मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर नेरे तंटामुक्ती अध्यक्ष महादू पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात आणि विलासदादांना त्यांनी चांगल्या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यांचं मनापासून धन्यवाद. चला मॅच ऑन करा लगेच, वेळ आपल्याकडे कमी आहे. 6वा सामना 11 मॅचेस कव्हर करायचे. मी विनंती करेन फिल्डिंग टीम
यांना विनंती करेन. तर जाऊया आपण उत्तरार्ध कसा असेल आणि त्यांची रंगत आपण ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. धन्यवाद. तत्पूर्वी ऐकूया डीजे यांना. थँक्यू व्हेरी मच. दादा फडके केलं स्पर्धेचं हो आयोजन हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय. क्या बात आहे. विलासदादा यांचं हे संगीत आपण ऐकलं आणि दमदार आयोजन. सुपर 12ची ही शेवटची मॅच तुम्ही एन्जॉय करताय. तर रॉकेट साहेब आणि वायर बैलाचे मालक सन्मान्य नितीनभाई शेलके आदई सह्याद्री ढाबा हे देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. बिंजोर क्षेत्रातील एक मोठं नाव आपण पाहताय नितीनभाई शेलके आदई अर्थात वायर बैल. सध्या बिंजोरच्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा जबरदस्त धुमाकूल पाहतो. ते नितीनभाई आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांची 4 व्हीलर आणि 2 बाईक स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृतिशक अपकमिंग टूर्नामेंट ते विजय शेठ ठाकूर यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेम इज ऑन. 42 का लक्ष्य. पहली गेंद लेकर गेंदबाज दैवत लेफ्टी गेंदबाज और सामने बल्लेबाज है कुणाल पाटिल. पहली गेंद के ऊपर शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला सीमा रेखा की तरफ. पारी की शुरुआत दमदार 4 रन. रड यांचे इथे आगमन झालेत. आज वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपण पाहतो. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय लक्ष्मणजी हरड साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि विलास दादांवर प्रचंड प्रेम करणारी ही पाहुणे मंडळी. या सोहळे आपण पुन्हा एकदा मॅच कडे. तो चलिए यहाँ पर पहली गेंद के ऊपर शानदार बाउंड्री मिली और 4 रनों के साथ पारी की शुरुआत काफी दमदार दिखाते हुए बल्लेबाज सानवी 11 गावदेवी केवनी दिवा के. इस बार भी छोटी गेंद थी ऑन साइड में मोड़ने का बिल्कुल प्रयास किया था. तब तक 1 रन वहां से पूरा. 1 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. लक्ष्य 42 रनों का है और सागर इसी मैदान के ऊपर कल की रात्रि में बामन डोंगरी टीम को 21 के भीतर रोका था. वही है प्रीत स्पोर्ट्स 11 प्रीत 11 जय हनुमान कामोडी टीम जो खेल रही है सानवी 11. एक तरफ हमारे संजय भाई सानवी बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर इनकी ये टीम केवनी दीवा. तो एक तरफ प्रीत स्पोर्ट्स प्रीत 11 यानी कि जय हनुमान कामोठे ये मैदान के अंदर खेल रही है. इसके पैकर शायद पैडी भाई उनका भी स्वागत करेंगे. फिर से एक बार कैप होने का प्रयास. शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर है. कोई रन नहीं है. ये मैच काफी अच्छा होगा क्योंकि बारकिया का 1 ओवर रोशन का 1 ओवर और लसित मलिंगा जैसे गेंदबाज जो एक्शन वाले गेंदबाज उनकी टीम में भी मौजूद है. फिलहाल यहां पर बात करेंगे रनों को रोका है. 3 गेंदों में केवल 5 रन. 42 का लक्ष्य. पावर प्ले के ओवर में आपको एक अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. निखिल गोबारी नीरज मात्रे ऐसे ताकतवर गेंदबाज जरूर है कामोटे में. हवा में गेंद लहरती हुई जा रही है. बहुत ऊपर तक गई है और सीधा मिड विकेट के ऊपर 6 रन. धागा 3000 दर्शक टोटल 3000 दर्शक यूट्यूब के जरिए एक्विरा इवेंट लाइव के जरिए यहां पर मैच का आनंद लेते हुए. अगर हमारे दर्शक मैदान के अंदर भी उतने ही है लेकिन नितिन डीजे के अगर साउंड सर्विस उनके गाने आप सुनते और भी आप खुश होते लेकिन लाइव में वो संगीत का आवाज नहीं आता. लेकिन क्या बढ़िया वहां पर उनके भी डीजे ऑपरेटिंग की हम जरूर तारीफ करेंगे. क्रिकेट में सफलता के लिए सब्र और संघर्ष दोनों का बहुत ही महत्वपूर्ण निर्माण होता है. आणि संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो संकटामध्ये असतो तेव्हा आपल्याला संकटामध्ये नेहमी छत्रपती शिवरायांनी शिकवलंय की आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली त्या संकटामध्ये घाबरायचं नाही. त्यांच्या छातारावरती पाय देऊन उभं राहायचं. रडायचं नाही तर लढायचं. आणि लढण्याची वेळ आता मैदानावरती या 2 संघांमध्ये तुम्ही पाहताय. पावर प्ले की पहले ओव्हर गेंदबाज तैयार.
शॉर्ट पिच लाइन की बॉल अब पिच किया है सीधा पॉइंट के ऊपर से गेंद, नो बॉल करार, सोने पे सुहागा। सोने पे सुहागा सानवी 11 गावदेवी केवनी दीवा टीम के लिए। एक भिवंडी की टीम है, एक हमारे पनवेल तालुका की टीम है, जिन्होंने बामन डोंगरी टीम को परास्त किया पहले मैच में। वो टीम है प्रीति 11 जय हनुमान कामोटे। इसी गांव के पैकर हमारे पैडी भाई वीगर के इनके द्वारा ये टीम को पैक किया कामोटे। और एक तरफ हमारे सानवी यानी कि संजय भाई, इन्होंने गावदेवी केवनी टीम को पैक किया है। और प्लेट की गेंद थी ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। इसी एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे छलांग मारता हुआ टोटल 17 के ऊपर। पहले ही पावर प्ले में गेंदबाज दैवत थोड़ी से महंगे साबित होते हुए। फ्रीड की गेंद बरकरार रहेगी, अभी भी 2 गेंदों का शेष खेल बचा हुआ इस ओवर का। हवा में गेंद जरूर है, फील्डर और रनआउट का चांस भी बन सकता था। बार किया कैच ड्रॉप, साथ ही साथ मिस फील्ड भी। आपको लगा होगा ये फ्रीड की गेंद है, खिलाड़ी आउट नहीं होंगे, लेकिन आप कैच पकड़ते तो रनआउट का मौका आपके लिए बन सकता था। ये 2 रन भी आपके बच सकते थे। तब तक 2 रन पूरे होते हुए और इसी 2 रनों की मदद से सानवी 11 गावदेवी केवनी टीम का केवनी दीवा टीम का स्कोर है फिलहाल 19 रन। आफ्टर 5 गेंदों के बाद 8 पर खेल रही थी कामोटी टीम, लेकिन 19 बनाकर अब तक खेल रही है, वो भी विदाउट लॉस टीम केवनी दीवा। भिवंडी और पनवेल का ये क्रिकेट इस मैदान के ऊपर, भिवंडी में अक्सर कंक्रीट विकेट के ऊपर ज्यादा क्रिकेट खेली जाती है, लेकिन हमारे ये रायगढ़ पनवेल में ज्यादा से ज्यादा यानी कि लगभग सबसे ज्यादा टूर्नामेंट 99 टूर्नामेंट % ये मिट्टी के ऊपर क्या विकेट के ऊपर खेली जाती है, यानी कि थोड़ा सा डिफरेंट क्रिकेट कभी कभी देखने को मिलता है। और क्या बढ़िया बॉलिंग रही है कल के दिन में, और छोटी गेंद थी, प्ले डाउन हो सकते थे, लेकिन विकेट कीपर को बीट करती हुई थोड़ी सी डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद 19-18 में चाहिए 23 रनों की जरूरत। पेजी फुलोरे, हनुमानजी फुलोरे, साई स्टारला ज्यांचं नेहमी सहकार्य असतं त्यांच्या वतीनं 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य, गोटीराम चाऊ फुलोरे भोकरपाडा यांच्या वतीनं 2000चं आर्थिक सहाय्य। मॅचचा आनंद घेत असताना परेशजी हरड, लक्ष्मणजी हरड, अनंतरामा फडके, विगर गावातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी योगदान दिलं प्रवीण, अनेक सारी पाहुणे मंडळी। तर 18 बॉल 23 धावांची गरज। तर या स्पर्धेच्या आमच्या माध्यम प्रायोजक यशोदीप क्लासेस, आई एकविरा चिकन सेंटर्स, प्राची सोनाक्षी आर्या केबल नेटवर्क, अंशू मंडप स्टाईल स्टुडिओ, स्टॉप फॉर शूज, आयडियल मेन स्टुडिओ, श्री मोटार्स, आमचे बॉल ट्रॉफीचे सर्व आमचे स्पॉन्सर, समीरबाई खुटले, दादा सरकार एनर्जी ड्रिंक, राजेशजी फडके असतील, सहबप सागर महादेव पाटील असतील, त्यानंतर चांगदेव दादा पाटील असतील, ट्रॉफीचे पुरस्कर्ते माऊली स्पोर्ट्स सायकल, आणि आम्ही पाहतोय सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सचिनजी महादेव पाटील, स्टॉप फॉर शूज चे आमचे पुरस्कर्ते आणि खूप सारी मान्यवर मंडळी ज्यांच्या वतीने या स्पर्धेला योगदान मिळालं। महेंद्रजी भगत, सदाशेठ धर्नेकर साहेब यांचं आगमन झालेत, यस वेलकम। 18 में चाहिए 23 रनों की जरूरत। पहली गेंद यहाँ पर फुल टॉस फेंकते हुए तब तक 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से सानवी 11 गावदेवी केवनी दीवा टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। जीतने के लिए चाहिए अब 17 गेंदें और 22 रनों की फिलहाल आवश्यकता है। सागर कामोटे की बात करेंगे तो नीचे उत्तर पर सागर भाई पाटिल आपका स्वागत करेंगे। हमारे प्रमोद मात्रे, प्रहलाद मात्रे, यशराज ट्रेडर्स आपका भी स्वागत है, और साथ ही साथ शिवाज ट्रांसपोर्ट्स अभिषेक दुबे साहब आपका भी स्वागत करेंगे। बढ़िया योगदान रहता है इनका इस टीम के लिए। हवा में गेंद, परफेक्ट मिडल हुआ है, शायद जाएगी मिड विकेट के ऊपर से, सीमा रेखा पार, 6 रन। का प्रदर्शन यहां पर नजर आता हुआ, ऐसा लग रहा है कि यह मैच पूरी तरीके से एक तरफा अपनी तरफ खींचने का प्रयास सानवी 11 गावदेवी केवनी दीवा के 2 आरंभिक बल्लेबाज बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर
ये रन बने, गैप ढूंढने का प्रयास, हवा में है, फील्डिंग बढ़िया, अंतिम क्षणों में रनों को जरूर रोका, लेकिन दूसरी की गुंजाइश कर रहे हैं दोनों बल्लेबाज। दो भी पूरे, तीसरा भी मिलेगा, क्यों नहीं मिलेगा। ये खराब फील्डिंग हो रही है तो इसका मतलब स्पष्ट है कि यहां पर रन बनेंगे और टोटल रन बने 3 और 3 की मदद से 29 पर पहुंची है, यानी कि 15 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 13 रनों की आवश्यकता। क्या बढ़िया बल्लेबाजी की है, क्यों हारता है, गैर तेरे साथ नहीं, क्या खुद का साया भी तेरे पास नहीं, ये हाथ जो तेरे साथी है तो तू एक अकेला काफी है। एक विकेट टेकर गेंदबाज चाहिए, एक ऐसा गेंदबाज चाहिए जहां पर प्रीत 11 कामोटे टीम को कमबैक दिलवा सके। अच्छी गेंद थी, जड़ में डालने का प्रयास, सचिन भाई फड़के इनका आगमन हो चुका है, ये स्वागत है। एक ही रन मिलेगा और इस एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 30, जीतने के लिए 14 गेंदें और 14 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। क्या यही कामोटे टीम है जिन्होंने कल रायगढ़ के सबसे बड़ी टीम यानी कि बामन डोंगरी को 4 ओवर में 20 रनों के भीतर रोका था, और उसी बामन डोंगरी टीम के खिलाफ, अभी उसी कामोटी टीम के खिलाफ शायद ये तगड़ा परफॉर्मेंस दिया है केवनी दिवा टीम ने। आगे अगर खेलने का प्रयास, रनआउट का खतरा बन सकता है, खतरा मोड़ लिया था और अंपायर की उंगली हुई खड़ी, बल्लेबाज आउट। तो कामोडेचे भरपूर रिक्षावाले प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळत आहेत, आणि लोकांना का वाटतो विलास शेठ रिक्षावाला बेवडा असतो, रिक्षावाला अडाणी असतो, परंतु तसा नसतो। तो असतो रिक्षावाला सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुण तरुणीला कॉलेजला सोडत असतो आणि जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला। प्रत्येक त्याच्यामध्ये शिक्षित असतात, उच्च शिक्षित असतात, परंतु त्या परिस्थितीनुसार त्या धंद्यामध्ये तो उतरला असतो। तुमच्या घरी कोणी आजारी पडला अपरात्री तर तुम्ही एखादा फोरव्हीलरला उठवण्यासाठी जाता, परंतु त्या रात्री जीवाची पर्वा न करता तो उठतो आणि तुम्हाला सुखरूप ऑफिसला सोडवतो, तो असतो रिक्षावाला। 10 रुपयाच्या पावतीसाठी 100 रुपयाची पावती तो फाडत असतो। सर्व उच्च शिक्षित असतात, परंतु परिस्थितीमुळे ते या धंद्यात येत असतात, तो असतो रिक्षावाला। सानवी 11 गावदीबी केवनी दीवा टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। क्रिकेट में सफलता के लिए सब्र और संघर्ष दोनों महत्वपूर्ण भूमिका मानी जाती है। क्रिकेट खेल तो कठिनाइयों का है, लेकिन मंजिल हमेशा खास रहनी चाहिए। और घुटना टेक कर सागर पाटिल यहां पर बड़ा तर साई स्टारच्या आमचे आधारस्तंभ सार्थक एंटरप्राइजेस चांगदेवदादा पाटील आपण आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते स्टेजशी संपर्क साधा। याच दरम्यान आपण पाहतो बोनशेटचं युवा नेतृत्व, युवा धडाडीचं नेतृत्व अजयभाई फडके यांचं इथं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। परेशजी राम हरड वीगर यांच्या वतीनं 2000चं आर्थिक सहाय्य, मंगेशजी प्रकाश फडके बोनशेत यांच्या वतीनं 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य, अनंता रामा फडके वीगर 1000चं आर्थिक सहाय्य। त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं सन्माननीय सदाशेठ धर्णेकर आकुर्ले यांचं इथे आगमन झालेत। हरिचंद्र भागा फडके असतील आमचे माजी सदस्य, डीजीची सुविधा ज्यांच्या वतीनं मिळाली, महेश अनंता फडके असतील, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बॅट्समन बॉलर आणि फिल्डरसाठी ज्यांनी योगदान दिलं, या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो। मॅचकडे वळतोय। विलास शेठ यांनी 2 लाख, त्याच्यानंतर 200 टी शर्ट्स, पावती बुक बघितला तर मला तर वाटतं हे आयोजक फुल दमदार, म्हणजेच एवढं प्रेम आहे साई स्टार क्रिकेट संघावरती, आणि सर्व जे गजबजून भरलेलं तुम्ही व्यासपीठ पाहताय ना, हे 100% विलास शेठ यांच्यावरती असणारं प्रेम, आणि आज त्या प्रेमापोटी आज आपण पाहू शकाल हे सर्व दिग्गज नेते मंडळी या व्यासपीठावरती आम्ही पाहतो। आणि आम्ही नेहमी सांगत असतो विलास शेठ आमचा लयभारी, आई गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एका नादनायकराचा वाघाचा, कारण रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतो आमच्या विलास शेठ फडकेंचा। दादा फडकेनी केलं स्पर्धेचं हो आयोजन। तो 12 गेंदों में 12, यानी कि 1 ओवर यहां से अच्छा निकाला जाए प्रीत 11 हनुमान कामोडे की ओर से तो मैच में पलटवार हो सकता है। और पहली गेंद बेहतरीन नजर आती हुई, एक तरफ हमारे पैडी भाई टेंशन में है उनकी कामोडी टीम, तो एक तरफ संजय भाई उनकी केवनी दीवा टीम,
यानी कि दोनों के बीच में ये जरूर टक्कर है, लेकिन इससे पहले एक भिवंडी का पैकर, एक पनवेल का पैकर टीमों के लिए। बोलो तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल, गैप ढूंढने का प्रयास किया, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी दूर से आते हुए रोकने में नाकामयाब, गेंद दंदन करती हुई गोली के रफ्तार से सीमा रेखा पार, शानदार हिट, 4 रन। शेट यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, कारण प्रेक्षक म्हणल्यानंतर या स्पर्धेचे मायबाप आणि त्यांच्या विना स्पर्धा अधुरी असते आणि तमाम चहू बाजूला तुम्ही प्रेक्षक राजा, प्रेक्षक मायबाप, प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहताय। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में पकड़े, ये सीधा 6 रन, ये मैच को जीत की तरफ ले जाने वाला ये छक्का। बल्लेबाजी के लिए 40 बने, अब केवल जीतने के लिए 2 रनों की जरूरत। चले, इस बार टप्पा था, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बल्लेबाज आउट। लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही, अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही। थँक्यू प्रवीण, आपण साई स्टारची स्पर्धा पाहिली, विलासदादांची, आणि विगर गावामध्ये अनेक आपण व्यक्तिमत्व पाहिले। आपण टॉस बॉक्समध्ये पाहतोय सर्व दानशूर दाते। पनवेलच्या शहरामध्ये गेला तर असे अनेक उद्योजक आहेत जे सर्व विगर गावाचे आहेत, जे प्रसिद्ध आहेत। मग आयडियल स्टुडिओ असो, स्टॉप फॉर शूज असो, आणखीन काही आमचे सर्व पाहुणे आहेत ज्यांनी या स्टाईल स्टुडिओ असो, ज्यांनी खूप सर्वांना योगदान दिलं। मात्र गेली अनेक वर्ष पनवेलमध्ये खवय्यांसाठी जी आपण पाहतोय उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा, मनोहरजी खानावळ, अस्सल आगरी घरगुती जेवण आणि खवय्यांच्या पसंतीचं ठिकाण आहे। आणि त्याचे उद्योजक, यशस्वी उद्योजक प्रोप्रायटर चंद्रकांत पाटील हे सुद्धा विगरचे आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला जेवढे लागतील तेवढे चेंडू त्यांनी देण्याचा शब्द आज पूर्ण केले। एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी, एकदा काही वेळात त्यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे। धन्यवाद। तर व्हाईट बॉल, फक्त 1 धावेची गरज, त्याच्यानंतर सुपर 6च्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील। 1 धावेची गरज असेल आणि कदाचित सामना इथे झाला फिनिश आणि अंतिम 6वा संघ ठरला या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये, तो सानवी 11 गावदेवी केवने दिबा, म्हणजेच संजय शेठ फडके यांनी पुरस्कृत केलेला संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये। तत्पूर्वी आपण विनंती करूया मोहो आणि धाकटा कांदा या टीमला, मोठा कांदा या टीमला टॉस करण्यासाठी यावं। केन शेठ, आयुष्यात आता संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा, आता करूया छापा ना काटा ना धरा मैदानाच्या वाटा। झाला का? चला या, व्यवहार करून घ्या पहिले, तो इम्पॉर्टंट तुमच्यासाठी, नाही तर बोंबला। तर सागर भंडारी पत्रकार यांचं सुद्धा इथे आगमन झाले। तर काही सन्मान बाकी आहेत आणि आज बघा कृष्णकांत पाटील साहेब, अर्थातच केन शेठ, भरपूर वेळ या स्पर्धेचा मागच्या वर्षी सुद्धा आम्ही पाहिलं, अगदी फायनल रात्रीमध्ये त्यांनी सामन्याचा आनंद घेतला होता। बबनजी पाटील असतील, BK शेठ असतील, हरीशदादा असतील, भोकरपाड्याचे काही, बोनशेतचे ग्रामस्थ असतील, आणि या संपूर्ण पंचक्रोशीनं पाहिलेलं असं व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्यानं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व, आणि आज आपण पाहतोय त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते। काही सन्मान बाकी आहेत, आपण पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान करतो। सार्थक ट्रान्सपोर्ट, चांगदेदादा पाटील, सानवी बिल्डर्सचे संजय दादा, आपण स्टेजची संपर्क साधा। परेशदादा हरड आमचे युवा उद्योजक आणि लक्ष्मण हरड आमचे सन्मान्य पाहुणे, मी विनंती करेन